समारंभामध्ये उपस्थित असणारे आमच्या या कला संघटनेचे अध्यक्ष माननीय यादवरावजी कानोलकर, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सांस्कृतिक कला संघटन राष्ट्रीय स्तराचे उद्घाटक माननीय अलंकारजी टेभुर्णे, त्याचप्रमाणे या सांस्कृतिक कला संघटनांमध्ये सम्मिलित असणारे सर्व सदस्यगण आणि या ठिकाणी उपस्थित असणारे कलाकार मंडळ, आपण सर्वांना विदित आहे की या ठिकाणी राष्ट्रीय सांस्कृतिक कला संघटन या कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे। आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आपल्या राज्याला लागलेलं महाराष्ट्र जे राज्य आहे त्या राज्यामध्ये जे कलाकार लोक आहेत त्यामध्ये शाहीर कला असो, भजन मंडळाची कला असो, डहाका असो, गोंधळ असो, फळ विणणारे असो, टोंबल्या विणणारे असो, त्यामध्ये बऱ्याचशा कला आहे। आणि त्या सर्व कलाकारांना महाराष्ट्र शासन त्यांची कला विलुप्त न व्हावी त्या दृष्टिकोनातून काही मानदेय देऊन ते कला जिवंत ठेवतात। परंतु आपल्या मध्य प्रदेशामध्ये तशी व्यवस्था नाही आणि म्हणून आपल्या परिसरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की पूर्वीच्या काळामध्ये गावागावामध्ये भजन मंडळ होते, गावागावामध्ये गमतीचे सुद्धा मंडळ होते आणि त्या ठिकाणी डान्सपणा करणारे किंवा विभिन्न प्रकारच्या कला प्रदर्शित करणारे लोक होते, पण त्यांना कोणत्याही प्रकारचा बढावा न भेटल्यामुळे त्या कला सगळ्या विलुप्त झालेल्या आहेत। आपण पाहतो असेल या एरियामध्ये एकही डान्सर तुम्हाला भेटत नाही, उत्कृष्ट ढोलक मास्टर तुम्हाला भेटत नाही, क्लार्क मास्टर भेटत नाही। त्याचं कारण असं आहे की त्यांच्या कलेला कोणीतरी मान देणारं भेटलं नाही आणि त्याच्या मागे कारण असं आहे की आपण ते शासनापर्यंत उत्कृष्टरित्या पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे। आणि त्या संदर्भामध्ये आमची अनुष्काताई भुते यांची ती अशी कल्पना होती की आपल्या मध्य प्रदेशातले जे कलाकार लोक आहेत त्यांना का बरं अशी व्यवस्था भेटत नाही जे महाराष्ट्रामध्ये आहे। गमतीचा जरी मंडळ असेल तर राष्ट्रीय स्तरावर त्यांना 3-3 लाख रुपये 2 वर्षाच्या कालावधीमध्ये भेटतात असे आमचे कानोलकर साहेब सांगत आहेत। ते 3 लाखाची जे आर्थिक रूपाने जे मदत होते त्यामुळे त्यांची कला एकतर जीवित राहते आणि त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरता त्यांना कोणत्याही प्रकारची कमीपणा येत नाही आणि म्हणून त्यांची कला दिवसेंदिवस वाढते। आता तुम्ही बघितलं असेल कितीतरी महिला मंडळी आहे त्या शाहिरी क्षेत्रामध्ये उतरली आहे। त्याच्या मागे कारण असं आहे की शासन त्यांना प्राधान्य देते आणि बढावा सुद्धा देते आणि तशी व्यवस्था मध्य प्रदेशामध्ये नसल्यामुळे आपल्या इथे ही जी कला आहे ती सगळी लोपली आहे। डान्सर आपल्याला भेटत नाही, ढोलक मास्टर भेटत नाही।